श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. मागील भागामध्ये दत्त जयंती निमित्त मी एक बोधकथा सांगितली होती. आपणा सर्वांना ती खूप आवडली, त्याबद्दल धन्यवाद. दत्त जयंती निमित्त कीर्तनामध्ये आणि अनेक लेखांमध्ये एक कहाणी सांगितलेली आहे, ती मी आज आपणासमोर सांगू इच्छितो. अनुसया माता ही खूप सुंदर होती. अनुसया मातेची सुंदरता देवादिदेवच्या स्त्रियांना सुद्धा तिचा हेवा वाटायचा. मग ब्रह्मा विष्णू महेश यांना त्यांच्या पत्नी सांगतात की तुम्ही अनुसया मातेची परीक्षा घ्या, जेणेकरून तिचं पतिव्रता हनन होईल. असा स्त्रीहट्ट ते करतात. स्त्रीहट्ट पुढे देव सुद्धा विरोध करत नाही. ब्रह्मा विष्णू महेश अनुसया मातेच्या आश्रमात पोहोचतात. अनुसयेला सांगतात, आम्हाला जेवण दे, पण आमची एक अट आहे. जेवण नग्न दिलं पाहिजेस. स्वामी भक्तांनो, मला या कथेतून हेच सांगायचं आहे की नग्न ह्या शब्दाचा खूप वेगळा अर्थ काढला जातोय. आपल्या देवांबद्दल अपशब्द बोललं जाते. ह्या कथेमधून मला हेच सांगायचं आहे, तो अर्थ सुंदर अर्थ आहे, त्याचा अपशब्द करू नका. नग्न म्हणजे न अधिक अग्नी. न अधिक अग्नी याचा जोडून अर्थ होतो नग्न. म्हणजे अग्नीवर न शिजवलेलं अन्न तू आम्हाला दे, असे त्या अनुसयाला सांग. अनुसया माता खूप चतुर असतात. ते आपल्या पतीच्या अत्री ऋषींच्या कमंडलूतील पाणी त्या तिघांवर टाकतात. तिघ जण बाळ होतात. त्यांचं रूपांतर बाळांमध्ये होतं. मग त्या आश्रमाचा दरवाजा आतून लावून घेतात आणि तिघांना दुग्धप्राशन करतात. आणि ब्रह्मा विष्णू महेश ह्या बाळांना झोकामध्ये झुलवतात. ह्या ठिकाणी आर एम पराळकर यांचं सुंदर असं गाणं मला आठवतं. अनुसूयेचे सत्व आगळे, तिन्ही देवही झाले बाळे, झाले बाळे. त्रैमूर्ती अवतार मनोहर, दीनोद्धारक त्रिभुवनी गाजे. दत्त दिगंबर दैवत माझे. इकडे देवतांच्या पत्नींना आपले पती अजून का नाही आले म्हणून त्या ठिकाणी येतात. मग अनुसया माता त्यांना पूर्ववत करतात. ब्रह्मा विष्णू महेश जाताना अनुसयेला म्हणतात, आम्ही संतुष्ट झालो आहोत. तुझी पतिव्रता, तुझी सेवा, तुझी चतुरता
तू आता आम्हाला वरदान मागू शकतेस. अनुसया माता म्हणते, तुम्ही माझे पुत्र व्हा. तर हाच तो दत्त अवतार. दत्तांना अत्रिनंदन सुद्धा म्हटलं जात आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी